अशी मुळ्याची भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या घरच्यांना आवडेल. मग बाजारातून मुळे आणलेले होते, त्यांना छान धुवून घेतले. एका साईडला पाला काढून घेतला, त्याला शिजत ठेवला आपण पाण्यात. नंतर हे मुळे आपण चांगले किसून घेतले. आता आपलं भाजी पण शिजत आलेली, ती छान काढून आपण पिळून घेतली आणि ती मुळ्यामध्ये काढून घेतली. आता कढई ठेवली, त्यात तेल टाकलं, जिरे टाकले. तो पाला जो शिजत ठेवलेला होता आपण, तो आता त्यात टाकला. छान त्याला परतवून घ्यायचं. त्यात हळद टाकायची थोडी आणि मी लसणाची चटणी ही करून ठेवते. 8 दिवस पुरेल अशी ती चटणी टाकायची आणि वरून जो मुळा आपण किसून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आणि 5 मिनटं झाकण ठेवून त्याला शिजत राहू द्यायचं. यात आपण चवीनुसार मीठ पण थोडं घालणार आणि 5 मिनटं झाकण ठेवून शिजत ठेवणार. इतकी छान लागते ना ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंट करून मला सांगा कशी आली ती. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आता बघा, झाकण काढून घेतलं होतं मी आणि आता 2 चम्मच बेसन पीठ इथे घातलं. परत आपण थोडं मीठ घालणार, अगोदर कमी घातलं असल्यामुळे. त्यात छान आपण कोथिंबीर ही टाकणार. झाली मग आपली मुळ्याची भाजी तयार. घ्या मग